पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच असल्याचं चित्र आहे। पुण्यातील पोर्शे कारचं प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणानं दुसऱ्या तरुणाला चारचाकी गाडीनं उडवल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सुशील काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही घटना मध्यरात्री 1च्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे। या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, प्राजक्ता, खरं तर अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे। खरं तर ज्या क्षणाला ही कार अपघात केला गेला त्या क्षणाला काही तिथे जे उपस्थित नागरिक होते त्यांनी संबंधित कार चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उलट सगळ्या नागरिकांना शिवीगाळ करत होता। पोलीस आले, त्यांना देखील त्यांनी शिवीगाळ केली आणि तो त्यावेळेस मद्य प्यालेला होता। अर्थातच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार जो आहे तो प्रेम प्रकरणातून घडला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी आपल्या प्रेयसीला, मैत्रिणीला, जो बोलणारा युवक होता त्याच्या अंगावर थेट चारचाकी वाहन घातलं आणि त्याला जखमी केला। आता जी माहिती मिळते आहे संबंधित निलेश शिंदे नावाचा जो तरुण या अपघातामध्ये जखमी आहे तो अत्यावस्था आहे आणि त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या सगळ्या घटनेतून एकच म्हणावं लागेल की या सगळ्या तरुणांना किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या सगळ्या तरुणांना ज्या पद्धतीनं हे अपघात करतायत त्यांना कायद्याची भीती नाहीये का? ज्या क्षणी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास हा अपघात पिंपरीमध्ये घडला त्या क्षणी काही वेळानंतर पोलीस तिथे दाखल झाले। त्यांच्या अंगावरही हा तरुण धावून जात होता। त्यामुळे एकंदरीत पोलिसांचा वचक राहिलाय का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित तरुणावर 307 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली आणि जो या अपघातात जखमी आहे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। संबंधित जो आरोपी आहे काळे त्याच्या ब्लड टेस्ट सुद्धा केली जाणार असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। बरं गोविंद, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।